दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती 17 नोव्हेंबरला कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगर विकास विभाग घेणार। ठाकरे गट शिंदे गटासह मनसेकडूनही शिवाजी पार्कवरती सभेसाठी अर्ज। वरळीमध्ये मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार रॅली। जिजामाता नगर शिवसेना शाखेपासून आदित्य ठाकरेंनी काढली रॅली। खासदार अरविंद सावंत यांचाही रॅलीमध्ये सहभाग। मुंबईसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसली। मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघांसंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या। संघाच्या 72 समन्वयकांकडे मुंबईत एक है तो सेफ हैची जबाबदारी। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघामध्ये शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले। वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक। जोगेश्वरीमधील राडा प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल। वायकरांच्या मुलीचा पाठलाग। शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या अंगावरती धावून गेल्यामुळे आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड बंद केल्या प्रकरणामध्ये कारवाई। महिलांवरती हात उचलला हेच का ठाकरे गटाचे संस्कार। जोगेश्वरी राडा प्रकरणामध्ये शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांचा सवाल। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती कारवाईची मागणी। मुंबईमध्ये सर्वत्र शिंदे गटाकडून मतदारांना धान्य आणि पैशांचं वाटप। अनिल परब यांचा आरोप। जोगेश्वरीच्या मातोश्री क्लबवरती कारवाईच्या मागणीसाठीच आम्ही गेलो होतो। अनिल परब यांचा खुलासा। जोगेश्वरीमध्ये पैसे वाटप सुरू। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये पैसे पुरवले जात आहेत। संजय राऊतांचा गंभीर आरोप। विक्रोळी विधानसभेमध्ये शिवसेनेच्या सुवर्णा करंजे यांना टागोर नगर विभागामध्ये काढली प्रचार रॅली। या रॅलीमध्ये गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केही सहभागी। संजय निरुपम यांचा दिंडोशी मतदारसंघामध्ये रिक्षा चालकांसोबत संवाद। यावेळी प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला। मातोश्रीच्या कलानगर परिसरामध्ये एकनाथ शिंदेंचे पोस्टर। केलंय काम भारी, आता पुढची तयारी अशा आशयाचे पोस्टर। पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील बागायतदार शेतकरी फेडरेशनचा राजेंद्र गावित यांना पाठिंबा। केतखडीमध्ये बैठक घेत महायुतीच्या गावित यांना पाठिंबा देण्याचा निर्णय। मुंबईत 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असे 4349 गृहटपाली मतदार। त्यातील 1481 मतदारांचं आतापर्यंत मतदान। 16 नोव्हेंबरपर्यंत गृहमतदानाची संधी। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतून 8% महिला उमेदवार। 36 जागांसाठी 618 उमेदवार रिंगणात। यामध्ये महिला उमेदवारांची संख्या 49। शिंदे गटाकडून 4 तर ठाकरे गट, भाजप आणि मनसेचे 3 महिला उमेदवार। पालघरच्या बोईसर नागझरी परिसरामध्ये आयकर विभागाचे छापे। दगड, खाण आणि क्रशर मालकांच्या घरावरती छापे। निवडणुकीच्या तोंडावरती आयकर विभागाची कारवाई। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रदूषणानं घातक पातळी गाठली। हवेचा निर्देशांक 185 AQI वरती। अशा हवेमध्ये श्वास घेणं म्हणजे 5 किंवा त्याहून अधिक सिगारेट ओढण्यासारखं हवामान तज्ज्ञांचं मत। फेरीवाल्यांना रितसर परवाना दिला जातो, मग विना परवाना फेरीवाले दिसतातच कसे। उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेसह राज्य सरकारला फटकारलं। सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब। डोंबिवलीमध्ये उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सापडले विदेशी प्राणी। साप, सरडे, कासव आणि चिंपांजी माकडाची तस्करी। वन विभागाच्या छाप्यामध्ये विदेशी प्राण्यांची सुटका। पालघरहून मासेमारीसाठी समुद्रात अडकलेल्या बोटीमधील 5 मच्छीमारांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात यश। पाणी भरल्यानं बोट समुद्रामध्ये अडकली होती। भिवंडीमध्ये व्याजावरती घेतलेले पैसे उशिरा परत दिल्याच्या वादातून भर रस्त्यामध्ये व्यावसायिकावरती तलवारीने हल्ला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। परिसरामध्ये भीतीचं वातावरण। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरनं मुखेड येथे दाखल झाल्यानंतर हेलिपॅडवरती त्यांच्या बॅगची तपासणी। फडणवीस भाजपचे उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी मुखेडमध्ये। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या बॅगेची तपासणी। पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बॅग तपासली।
फडणवीसांच्या बॅगची तपासणी झाली, पण त्यांनी ना कोणता व्हिडिओ काढला ना कोणती आगपाखड केली. फडणवीसांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपची उद्धव ठाकरेंवरती टीका. भाजपने पोस्ट केलेला व्हिडिओ एअरपोर्टचा आहे. एअरपोर्टवरती सर्वांचीच बॅग तपासली जाते. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाच्या नियमामध्ये जे आहे त्यानुसार चौकशी होतच राहते. त्यावरती राजकारण होऊ शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्त्वाचे. बॅग तपासणीवरती नाना पटोले यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामध्ये अदानींचा हात, राऊतांचा गंभीर आरोप. तर अमित शहा, फडणवीस, अजित पवार आणि अदानींची अनेक वेळा बैठक झाल्याचाही संजय राऊतांचा दावा. दोन 2019ला पहाटेच्या शपथविधीच्या आधीच बैठकीमध्ये गौतम अदानी नव्हते, अजित पवार यांची माहिती. अनिल देशमुखांना अहवालामध्ये क्लीन चिट नाही. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट. आमच्या समोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा. अहवालातल्या बाबी कोणत्याही सरकारला पचनी पडणाऱ्या नाहीत, न्यायमूर्ती चांदीवाल यांचं वक्तव्य. काही अधिकाऱ्यांवरती कारवाईची शिफारस केल्याचा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझाच्या मुलाखतीत दावा. सचिन वाझेनं शपथपत्रामध्ये अजित पवार, शरद पवारांचं नाव घेतलं. वाझे आणि देशमुखांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला. माजी निवृत्ती न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझावरती गौप्यस्फोट. सलील देशमुख यांचा 40 लाखांच्या व्यवहाराचा व्हॉट्सअप मेसेज वाझेंनी दाखवला, मात्र साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो रेकॉर्डवरती घेतला नाही, चांदीवाल यांची माहिती. आयोगाकडे येण्याच्या आधी बाहेर वाझे आणि परमबीर सिंह यांची एक बैठक झाली. तसंच देशमुख आणि वाझे यांचीही एक बैठक झाली. शपथपत्र देऊनही अखेरच्या क्षणी परमबीर सिंह, वाझेंनी साक्ष फिरवली. न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट. 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये डीसीपी लक्ष्मीकांत पाटील रोज हस्तक्षेप करत होते. चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटाला परमबीर सिंह यांचा दुजोरा. तर संजय पांडे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्यांना निर्देश देत होते असंही वक्तव्य. चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक. ठाकरेंचं सरकार असताना हा अहवाल आला, पण त्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. अनेक पुरावे दिसत असूनही मला ते रेकॉर्डवरती घेता आले नाही, फडणवीसांचं वक्तव्य. अहवालामध्ये क्लीन चिट हा शब्द नसेलही, पण माझ्या विरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत असा चांदीवाल यांच्या अहवालामध्ये उल्लेख. अनिल देशमुख यांचा दावा. वाझेंना साक्षीसाठी बोलावलं तेव्हा मी जेलमध्ये होतो, भेट कशी होईल? न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटांवरती अनिल देशमुखांचा सवाल. निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या मुलाखती म्हणजे दिशा बदलण्याचा प्रयत्न. चांदीवाल यांच्या मुलाखतीवरती सलील देशमुख यांची प्रतिक्रिया. तर यापूर्वीही गोवण्याचा प्रयत्न केल्याचं वक्तव्य. चांदीवाल यांची ही गोष्ट तेव्हा का सांगितली नाही, त्यामुळे प्रश्न तर केले जाणारच. हा रडीचा डाव, षडयंत्र करणारा कोण आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सलील देशमुख यांची नाव न घेता फडणवीसांवर टीका. विरोधकांना फडणवीसांची भीती वाटत असावी म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, राम शिंदेंचं वक्तव्य. पण विरोधकांचं माप भरलं होतं, त्यामुळे त्यांचे पक्ष फुटले आणि चिन्ह सुद्धा गेलं, राम शिंदेंची टीका. 100 कोटी वसुलीचे संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं. यामध्ये फक्त अनिल देशमुख नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी गुंतलेली. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचीही दरेकरांची मागणी. फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. भाजपकडून फेक नरेटिव्ह पसरवलं जात आहे. सुप्रिया सुळे यांचा आरोप. गलिच्छ राजकारणामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागल्याचंही टीका. वाझेंचे आरोप बिनबुडाचे. चांदीवाल यांच्या मुलाखतीवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये होतो, मात्र माझ्याकडे गृह खातं नव्हतं, अजितदादांचं वक्तव्य. देशमुखांनी फडणवीसांना अडकवण्याचे प्रयत्न कसे केले हे चांदीवाल यांनी सांगावं, रोहित पवार यांचं वक्तव्य.
आयोगाचं काम वस्तुस्थितीचा अहवाल देणं असतं, क्लीन चिट देणं किंवा निर्णय घेणं हे कोर्टाचं काम असतं, अशी ही प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.